जीव मारून टाकेल जीव. सतरा बारा सांगितलं यांना कोणाच्या दारात जायचं नाही म्हणून. 6 महिन्यापासून त्या पोरांना सांगत आलोय मी. वळण इकडं तिकडं जायचं सुद्धा लावला नव्हता. ही मेन बरी नाही, ही कुत्री तुकड्यावर पळते इकडं तिकडं. तुमच्या तोंडातून तिघांच्या पण आवाज जर निघला खरं नाही मग. जीव मारून टाकील जीव. कुत्र्या तुला लय लाचर आहे तू, लाचर कुत्रा. तुला कमी बसलाय आता मार. कोणत्या वस्तूचं मला मी भीक मागू द्या इकडं तिकडं, कोणत्या वस्तूची त्यांना मी कमी ठेवलेलं नाही की तू इकडं हे वस्तू मागाय जा म्हणून. अरे जोड आहे ना दोघांची, भावाभावांची जोड आहे खेळायला यांना मस्तपैकी. काय गरज आहे दुसऱ्याच्या दारात पळायची. ही पळाली कुत्री मेन म्हणून ते पळतात. हिनं वाट दाखवली कुत्रीनं. नुसतं कधी नुसतं दिसाच तर तुम्ही इकडं तिकडं. मग तुम्हाला दाखवतो. सगळं मेलेत म्हटलंय ना, पहिलंच कोण नाही आपल्या. कीर्ती पाहिलाय फ्रीज आहे सगळं. जीवच मारून टाकील मी. होईल ते होईल पुन्हा. तू चांगली नाही कुत्री. कुत्री आहे तू कुत्री. वासावर पळती तू कुत्री. पहिल्यापासून मी वळण काय लावलं होतं त्यांना. पाच मिनिटं नुसतं घरात नसू द्या. मी 5 मिनिटं. दोघं भाऊ तरी एकमेकांना मारणार, नाहीतर इकडं तिकडं तरी पळणार. एकदाच सगळ्यांना मारून टाकेल मी जीव तुम्हाला. फ्रीज नव्हता, थंड पाण्यासाठी पळायची तिकडं शेजार पाजारी. म्हणलं यांना पहिलं फ्रीज आणून द्यावा. हप्त्यावरती फ्रीज आणला. त्यांनी कधी मला 10 रुपये मागितले, माझ्याजवळ नसतील तर थोडा वेळ विचार करून आतल्यात मला कुठेतरी बाबा आपल्या पोरांना 10 रुपये मागितलेत आणि त्याला आपण देऊ शकलो नाही, तर त्याला मी नंतर 10च्या जागी 5 का होईना पण त्याला खाऊ घालतोय. तिकडं मी भीक का मागणार. पण त्यांना पहिल्यापासून एकच म्हणतोय, इथं आपलं कोण नाही, कोणाकडं जायचं नाही ना काय नाही. पण ही कुत्री लागली आता एक 8-10 दिवसापासून इकडं तिकडं फिरायला. कमी मार खाल्लाय आताच नाही म्हणत मी. झोपलेली होती तू माहित आहे मला. आताच नाही म्हणत. सुरुवातीलाच तू तिकडे गेली नसती तर त्यांना वळण लागला नसता तिकडे जायचं. कधीच त्यांना मी ते शब्द शिकवलेला होतो की बाबा कुठं जायचं आणि कुठं नाही. त्यांना पहिलंच बोललो मी, गावात कुठं पण जावा, कोणत्याही लेकराची भांडणं आणा काय आणा, मी त्यांच्या पाया पडून त्यांचं मिटवून टाकेल. पण इथं कोणाशी मिळू नका. दोघांनी मस्त खेळत जावा. कधी बघावं तवा चालूच. माझा राग असलाय ते दारू पिणारे बेवडे असतात ना,
त्याला देखील तेवढा राग चढत नाही. तसला आहे मग माझा राग. रोज मी थोडंसं बाहेर गेलो की इकडचा चाव 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 येतच ऐकू. सुजले असतील आता त्यांनी बॅटीनं धुतलंय त्यांना. आणि एकाला नाही, दोघाला नाही, तिघाला पण धुतलंय. पोरगी झोपली होती त्यामुळे ती राहिल्या माझ्या हातात. वाचलाय तो एक, वाचलाय रेशमानं पकडला ना त्यामुळे एक वाचलाय. तिचं ऑपरेशन झालंय म्हटलं उगं लागल तिला आपल्याकडून चुकून मागून. पाचच मिनिटं मला झाले असतील, 5 मिनिटं. गरज का आहे बाबा जाऊन भांडणं काढायची आणि बोलायची त्यांच्याशी. आपल्याला माहीत आहे ना त्यांना कसं वागतात काय नाही. मग जायचंच नाही ना. सुजले काय, फुटले काय, तुटले काय, मग मागं पुढं विचार नसतो माझ्याकडं. परत जिंदगी भर याद राहावी. एकेकानं भीक लावली मला. त्यांच्या कर्जातून आत्ताशी कुठं तर निघालोय मी, तरी त्यांना कळत नाही. त्यांना टीव्ही आहे घरात, टीव्ही चालू करायला बघायला. जोड आहे दोघं भावांची खेळायला. भावाला बहीण आहे छोटीशी. अभ्यास करायचं, टीव्ही बघायचा, सायकल आहे खेळायची. दोघांनी मस्तपैकी खेळायचं, एका झुटीनं राहायचं. बरं दोघांची होईना का त्यांची काय चालतंय. कधी कोणता भाऊ बारक्यापणी लहानपणी भांडणं करत नाही. भाऊ बहीण सगळेच करतात की. होऊ द्या की दोघांच्या. पण लोकांचं बोलणं कशामुळे ऐकायचं, तिकडं कशाला जायचं ना. माझा राग कसा कंट्रोल केलाय मी ते मलाच माहिती. अजून तर काहीच नाही दिला तुम्हाला मार. तू आता नुसती दिसच नुसती इकडं तिकडं जाताना, मग तुला सांगतो. काढतोय त्यासाठी राग काढतोय. होय त्यासाठीच काढायलोय. कुत्री तू वळण लावलास त्यांना तिकडं फिरायचा. कुत्री मी त्यांना तिकडं पाय टाकत नाही. मी पाय कधी टाकत नाही. ज्वारी घ्यायला गेलोय तेव्हाच मी तिकडं गेलोय, नाहीतर पाय टाकत नाही. कुत्रे लक्षात ठेव. तुझ्यासारखं नाही.